नमस्कार. आज आपण ऍसिडिटी किंवा आपल्या मराठी बोलीभाषेमध्ये ज्याला आपण पित्त म्हणतो यासाठी योगा बघणार आहोत. आता आपल्याला ऍसिडिटी झाली हे कसं ओळखायचं, तर आपल्या तोंडामध्ये सतत आंबट कडू चव राहणे किंवा आपल्या छातीच्या बरोबर मध्ये दुखल्यासारखं होणे, जळजळ होणे, आपल्याला सतत ढेकर येणे किंवा किरमट ढेकर येणे, तुमच्या शरीरात आम्लची मात्रा खूप वाढली आहे, म्हणजे पित्त दोष खूप वाढला आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील अग्नितत्व वाढून तुमचं शरीर गरम राहते किंवा छातीमध्ये जळजळ होते. आपल्या शरीरात पोटामध्ये जर आम्लचं प्रमाण म्हणजे ऍसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात झाले तर आपल्याला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी जर आपल्याला सतत होत राहिली किंवा जास्त वेळ राहिली तर पुढे जाऊन आपल्याला अल्सरची समस्या होते. आता आपण योगामध्ये काही प्राणायाम आणि आसने बघणार आहोत, ज्यामुळे आपले शरीरातील वाढलेले आम्ल किंवा जो पित्त दोष आहे तो हळूहळू कमी होईल. चला तर मग सुरू करूया. प्रथम योगा मॅट वरती या आणि योगा मॅट वरती आल्यानंतर वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनाबद्दल मी आता काही जास्त बोलणार नाही, कारण त्याचा आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे. वज्रासन कसं करायचं याचा वेगळा व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. पहिल्यांदा वज्रासनामध्ये बसा. छाती खुली, पाठीचा मणका ताठ आणि आपल्या दोन्ही हातांची वायू मुद्रा करायची आहे. वायू मुद्रा म्हणजे आपली जी तर्जनी आहे ती अंगठ्याच्या खालच्या बाजूला टेकवायची आहे, टच करायची आहे आणि आपला अंगठा तर्जनीच्या वरती आणि बाकीची 3 बोटे सरळ याप्रमाणे दोन्ही हातांनी वायू मुद्रा करायची आहे आणि दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती ठेवायचे आहेत. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आणि डोळे बंद. साधारण श्वास घेत राहा. आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. आणि सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही वायू मुद्रा करून वज्रासनामध्ये रोज सकाळी 5 मिनिटं बसू शकता आणि आपल्या श्वासांवरती लक्ष द्यायचं आहे. आता आपण वज्रासनामधून सुखासनामध्ये जाणार आहोत. सुखासनमध्ये बसल्यानंतर आता आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. शीतली प्राणायाम दोन्ही हात गुडघ्यांवरती नॉर्मली आणि छाती खुली, पाठीचा मणका ताठ. आपली जीभ जी आहे ती विना खेचता अशी खेचायची नाही, विना खेचता हळूवार बाहेर काढायची आहे आणि जी आपल्या जिभीची टोकं आहेत ती वरच्या साईडला रोल करायची आहेत याप्रमाणे, म्हणजे जिभेला एक नळीसारखा आकार येईल. याप्रमाणे जरी जीभ रोल झाली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, जेवढं शक्य होईल तेवढं रोल करा आणि जीभ बाहेर काढा आणि जिभेद्वारे आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घ्यायचा, तोंड बंद आणि नाकाद्वारे श्वास बाहेर. डोळे बंद राहतील. सुरू करूया. जीभ बाहेर काढा आणि रोल करायचा आहे. जिभेद्वारे श्वास आत, नाकाद्वारे बाहेर. जिभेद्वारे श्वास आत, नाकाद्वारे बाहेर. श्वास आत, बाहेर. सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही शीतली प्राणायाम करू शकता. शीतली प्राणायामचे तुम्ही 5 ते 6 श्वास घेऊ शकता, जेणेकरून आपले जे अग्नितत्व वाढलेलं आहे त्यामुळे शीतली प्राणायामद्वारे आपले शरीर थंड होण्यास मदत होईल. आपल्या जिभीद्वारे टाळ्याला थंडावा निर्माण होईल आणि जिभीद्वारे जो आपण श्वास आत घेत आहे त्यामुळे सुद्धा शरीर थंड होण्यास आपल्याला मदत होईल. आता आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायाम मध्ये सुद्धा तोंडाद्वारे श्वास आत आणि नाकाद्वारे बाहेर. फक्त आता जी आपली जीभ आहे ती टाळूला वरती
टेकून ठेवायचे आहे आणि आपले जे दात आहेत ते जेंटली एकमेकावरती टच याप्रमाणे, आणि ओठ आपले विलग करायचे आहेत, म्हणजे तोंड उघडायचं आहे याप्रमाणे. आणि दात तोंडाद्वारे श्वास आत, नाकाद्वारे श्वास बाहेर. श्वास आत घेत असताना सी सी असा आवाज आला पाहिजे, ज्याप्रमाणे तिखट लागल्यानंतर मुलं करतात त्याप्रमाणे. ठीक आहे. सुखासनामध्ये बसून पाठीचा मणका ताठ, डोळे बंद, जीभ आपली टाळूला टेकवा, दात एकमेकावरती जेंटली टच, आणि श्वास आत, तोंड बंद, नाकाद्वारे श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, बाहेर. आत, बाहेर. सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही शीतकारी प्राणायाम करायचा आहे. यामुळे आपले दात सुद्धा मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. शीतकारी प्राणायामचे सुद्धा तुम्ही 5 ते 6 श्वास घेऊ शकता. आता आपण चंद्रभेदा प्राणायाम करणार आहोत. चंद्रभेदा प्राणायाम मध्ये डाव्या हाताची चिन मुद्रा, डाव्या हाताचं मनगट डाव्या गुडघ्यावरती, आणि उजव्या हाताची नासाग्र मुद्रा, किंवा जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे, अनुलोम विलोम मध्ये ज्याप्रमाणे आपण हाताची मुद्रा ठेवतो त्याप्रमाणे. चंद्रभेदा प्राणायाम मध्ये डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, आणि परत डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. डावी नाकपुडी ही शीतली, म्हणजे चंद्राप्रमाणे शीतल असते, त्यामुळे डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. असे राऊंड आपण करणार आहोत. याचे आपण 15 ते 20 श्वास घेऊ शकतो. चला तर मग सुरू करूया. डाव्या हाताची चिन मुद्रा, पाठीचा मणका ताठ, छाती खुली, डोळे बंद. उजव्या हाताची नासाग्र मुद्रा, माझा अंगठा उजव्या नाकपुडीवरती, तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भोवळ्यांच्या मध्ये, अनामिका आणि कनिष्ठा डाव्या नाकपुडीवरती याप्रमाणे. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. चंद्रभेदा प्राणायामसाठी डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. डाव्याने आत, उजव्याने बाहेर. डाव्याने आत, उजव्याने बाहेर. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर. रिलॅक्स, विश्रांती. थोडा वेळ डोळे बंद करूनच बसायचं आहे. साधारण श्वास घेत राहा. सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही चंद्रभेदा प्राणायाम करू शकता. 10 ते 15 श्वास घेऊ शकता, आणि नंतर हळूहळू आपली श्वासांचा वेळ वाढवू शकता. या तिन्ही प्राणायाम मध्ये श्वास घेताना कोणताही जास्त फोर्स लावायचा नाहीये. नॉर्मल संत गतीने श्वास आत घ्यायचा आहे आणि संत गतीने श्वास बाहेर सोडायचा. आता हे जे आपण काही प्राणायाम बघितले ते सर्व आपल्या शरीराला थंड करतात. म्हणजे जे आपल्या शरीरात अग्नितत्व वाढलेलं आहे या प्राणायामामुळे आपले शरीर थंड होऊन अग्नितत्व जे आहे ते कमी होण्यास किंवा पित्त दोष कमी होण्यास आपल्याला मदत होईल. आता आपण पुढच्या आसनाकडे वळूया.
आपल्या पाठीवरती झोपून घ्यायचं आहे आणि आता आपण करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड, श्वास आत, दोन्ही पाय आपल्या छातीच्या दिशेने न्यायचे आहेत, आपल्या मांड्या ज्या आहेत त्या छातीच्या दिशेने, आणि दोन्ही हातांनी आपल्या पायांना पकडायचं आहे किंवा मिठी मारल्यासारखं करायचं आहे. श्वास बाहेर, डोकं वरती उचलून आपलं जे नाक आहे ते दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये किंवा गुडघ्यांना टच करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत राहा. 6 ते 7 श्वास आपण इथे थांबणार आहोत. एक श्वास आत, डोकं खाली, श्वास बाहेर, पाय सुद्धा खाली. पाय सरळ करू शकता आणि रिलॅक्स. डोळे बंद, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळायचं आहे, उजव्या बाजूला, आणि उठून सुखासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंदच राहतील आणि सावकाश डोळे उघडू शकता. याप्रमाणे तुम्ही रोज सकाळी हे आसन आणि प्राणायाम करू शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील वाढलेलं जे पित्त आहे, ऍसिडिटी आहे, ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल. आता आपले घरगुती काही उपाय तुम्ही करू शकता. रोज सकाळी जी तुळशीची आपली पानं आहेत ती स्वच्छ धुवून चावून खाऊ शकता, किंवा आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये ताक घेऊ शकता. कमीत कमी आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या. तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा. या आपल्या घरामध्ये जी लवंग असते ती दातामध्ये पकडून चावायची नाहीये, ती खूप तिखट किंवा कडू असते, त्यामुळे ती चावायची नाहीये. दोन्ही दातांच्या मध्ये धरून त्याचा जो रस आहे तो पिऊ शकता थोडा वेळ, 5-10 मिनिटं. तर आज जे आपण काही आसनं केली, प्राणायाम केला, किंवा जे मी घरगुती उपाय सांगितले, यामुळे तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. नक्की करून बघा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नियमित योगा करत राहा. धन्यवाद.